महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन पाहुयात या संदर्भाचा अस्मिता विजयांचा हा खास वृत्तांत। मालवणच्या राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौऱ्यात जाहीर माफी मागितली आहे। मात्र महाराजांची माफी अशी मगरुरीनं मागून चालणार नाही। हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे। महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान झालाय, महाराष्ट्र धर्माचा अपमान झालाय आणि महाराष्ट्र कधीही शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना माफ करत नाही आणि करणारही नाही। अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गेटवे ऑफ इंडिया येथील शिवरायांच्या पुतळ्याच्या साक्षीनं कडाडले। महाराष्ट्र द्रोह्यांना, शिवद्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया केल्याशिवाय आता शांत बसू नका, असं आवाहन त्यांनी यावेळी महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमी आणि नागरिकांना केलंय। शिवपुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रासह देशभरातील शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप आहे। ठिकठिकाणी त्याचे तीव्र पडसाद उमटत असून भ्रष्टाचारी सरकारचा जाहीर निषेध केला जातोय। महाविकास आघाडीच्या वतीनंही सरकारला जोडे मारो आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी उद्धव ठाकरे यांनी मिंदे सरकार आणि पंतप्रधान मोदींवर तुफान हल्ला चढवलाय। महाराष्ट्रात राजकारण नव्हे गजकरण। महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरुद्ध भारतीय जनता पक्ष आणि मिंदे सरकारचे लोक आज रस्त्यावर उतरले। महाविकास आघाडी शिवपुतळा दुर्घटनेचं राजकारण करते असं ते म्हणतात, पण महाराष्ट्रात सध्या जे काही वातावरण चाललंय त्याला मी तरी राजकारण म्हणायला तयार नाही। ते राजकारण नाही, गजकरण आहे, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच सांगायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकरण झालंय, खाजवत बसतायत, खाजवू द्या त्यांना, पण शिवपुतळा निर्मितीतील चुकीला माफी नाही, असं उद्धव ठाकरे यांनी बजावलंय। मोदीजी, कुणाकुणाची माफी तुम्ही मागणार? निवडणुकीच्या वेळी मोदी म्हणत होते की ही मोदी गॅरंटी आहे, जिथे हात लावेन तिथं सत्यानाश होईल, हीच मोदींची गॅरंटी का? याचा पुनरुच्चारही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलाय। मोदी कुणाकुणाची माफी मागणार? महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळला, त्यासाठी माफी मागणार? निवडणुकीसाठी घाई गडबडीनं अयोध्येत राम मंदिर उभं केलं, ते गळते म्हणून माफी मागणार? घाईघाईनं संसद भवन उभारलं की ते गळते म्हणून माफी मागणार? की दिल्लीच्या विमानतळाचं छत कोसळलं, पूल कोसळत चाललेत, त्यासाठी माफी मागणार? अशी प्रश्नांची सरबत्तीच उद्धव ठाकरे यांनी केली। मात्र शिवरायांच्या अपमानाला माफी अजिबातच नाही। महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकात्यातील अत्याचाराच्या घटनेबद्दल म्हटलं होतं की आता बास झालं, मोदींनाही देशानं निवडून दिलं, ही कदाचित एक चूक घडली असेल, पण महाराजांची माफी अशी मगरुरीनं मागून चालणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी निक्षून सांगितलंय। हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे। शिवपुतळा कोसळणं हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान आहे, हा महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे आणि शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करत नाही आणि करणारही नाही, असंही त्यांनी ठणकावलंय। तर मोदींना महाराष्ट्रानं शिल्लक ठेवलं असतं का? उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही तोफ डागली। पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले होते, त्यांनी माफी मागितली। माफी मागितली नसती तर त्यांना महाराष्ट्रानं शिल्लक तरी ठेवलं असतं का? पण ती माफी मागताना मोदींच्या चेहऱ्यावर जी मगरुरी होती, ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थित तमाम शिवप्रेमींनी नाही, अजिबातच नाही, असा गगनभेदी प्रतिसाद दिला। मोदीची माफी मागत असताना नतमस्तक हे केवळ शब्दात आम्हाला मंजूर नाही, मगरुरीनं आम्हाला माफी मान्य नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय। जमलेल्या माझ्या तमाम शिवप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या जे काय वातावरण चाललेलं आहे त्याला मी तरी राजकारण म्हणायला तयार नाही। आता येताना ज्याचा उल्लेख नाना आपण केलात, पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला की शिवद्रोही मंडळी आज रस्त्यावरती उतरलेत आपल्या विरोधात आणि ते असं म्हणतात की तुम्ही म्हणजे आपण राजकारण करता आहात। मी म्हणेन ते करतायत ते राजकारण नाही तर ते गजकरण आहे। शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकरण झालेलं आहे, खाजवत बसतायत, खाजवू दे त्यांना, पण या चुकीला माफी नाही। आणि मुद्दामून आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे जे काही ठिकाण निवडलेले आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचं प्रवेशद्वार, आज याच इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने
हे जे शिवद्रोही सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीररित्या घटनाबाह्य पद्धतीने बसलेलं आहे, त्यांना आपण सांगितलं पाहिजे की गेट आउट ऑफ इंडिया, गेट आउट ऑफ इंडिया. आणि म्हणूनच आम्ही इथे जमलेलो आहोत. 4 दिवसापूर्वी किंवा परवाच देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली. अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला राज्याने शिल्लक ठेवलं असतं काय महाराष्ट्राने? पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जे एक मगरुरी होती, ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का? माफी मागताना नतमस्तक हे नुसतं शब्दात नाही, पण मगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही. आणि त्याच वेळेला जे काही त्यांच्या व्यासपीठावरती बसले होते त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एक शहाणा, 2 दीड शहाणे, किती शहाणे मला कल्पना नाही, 1 फुल 2 हाफ, त्यातलं 1 हाफ तर हसत होता. तुम्ही महाराजांची एवढी थट्टा करता. आणि तुम्हाला काय वाटतं? पहिलं म्हणजे मोदींनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली का त्या पुतळ्यामध्ये पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली? भ्रष्टाचारांवरती पांघरून घालण्यासाठी म्हणून मागितली? मोदीजी तुम्ही त्यावेळेला आलात, सिंधुदुर्गात आलात, निवडणुकीसाठी आलात हे तर आम्हाला माहिती होताच. आम्हाला एक वाटलं होतं, अभिमान वाटला होता की आपल्या देशात पहिला प्रथम नौदल दिन माझ्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती साजरा होतोय, दिमागदार केला होता. पण त्याच वेळेला घाईघाईने भ्रष्टाचार करून महाराजांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती. आणि मी काल परवाच जे म्हटलेलं आहे, निवडणुकीच्या वेळेला जे मोदी म्हणत होते की हे मोदी गॅरंटी आहे, हीच ती मोदी गॅरंटी, जिथे हात लावेन तिथे सत्यानाश होईल. आणि माफी तुम्ही कोणाकोणाची मागणार? महाराजांचा पुतळा कोसळला भ्रष्टाचाराने त्याच्यासाठी मागणार? तुम्हीच ते निवडणुकीसाठी म्हणून घाई गडबडीने राम मंदिर उभं केलं ते गलटे म्हणून तुम्ही मागणार? घाई गडबडीने संसद भवन उभं केलं ते गलटे म्हणून मागणार? दिल्लीच्या एअरपोर्टचं छत कोसळलं, विमानतळाची छत कोसळतायत, पूल कोसळतायत, सगळ्याबद्दल मोदीजी तुम्ही माफी मागण्यापेक्षा जसं आपल्या महामहिम राष्ट्रपतीजी म्हणाले की आता बस झालं. कदाचित देशाने एक चूक घडली असेल, तुम्हाला निवडून दिलं, पण महाराजांची माफी नुसती याची मगरुरीने मागून चालणार नाही. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केलेला आहे, महाराष्ट्र धर्माचा अपमान केलेला आहे. आणि महाराष्ट्र कधीही शिवरायाचा अपमान करण्याला माफ करत नाही, करणार नाही, हे दाखवून देण्यासाठी आपण इकडे जमलेलो आहोत. आता ही जी जाग आलेली आहे, ही जाग अशीच कायम ठेवा. आणि या महाराष्ट्र द्रोह्यांना, शिवद्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया हे करून दाखवल्याशिवाय शांत बसू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. ये तो सिर्फ झाकी है, आगे बहुत कुछ बाकी है. मिंदे सरकारचा धिक्कार असो. उपनेत्या अस्मिताताई गायकवाड कडाडल्या. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. शिवरायांचा पुतळा कोसळणं हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान आहे. हा महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे. आणि शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करत नाही आणि कदापि करणारही नाही, असं म्हणत या मिंदे सरकारची 100री भरली आहे. हे सरकार आता पाय उतार झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलत असताना नेमक्या त्या काय म्हणाल्या पाहूयात. आज मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमी त्यांचा थरकाप उडाला. कारण आपण पाहतोय की स्वराज्य ज्यांनी उभं केलं, जे अख्खं स्वराज्य उभं केलं, अशा छत्रपतींना आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोसळताना पाहिलं आणि संपूर्ण जनतेचा संताप अनावर झालेला आहे. या जनतेचा संताप, त्याचा उद्रेक ह्या संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला दिसत आहे. आणि या संपूर्ण उद्रेकाच्या पोटीच आज संपूर्ण महाविकास आघाडीच्या वतीने येथे आपण जोडेमारो आंदोलन इथे घेतलेलं आहे. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन होत आहे. आणि खरोखरीच आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला आता लाज वाटायची या राज्यकर्त्यांची. कारण कुठली जनाची नाही तर मनाची पण त्यांना लाज राहिलेली नाही आहे. ते सरळ म्हणतायत की अजून काहीतरी चांगलं घडायचं असेल. अहो, थोडी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. काय चांगलं घडायचं असेल? म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने छत्रपतींचा अपमान करताय, 8 महिन्यात
जे पंतप्रधान स्वतः त्या पुतळ्याचं अनावरण करायला येत आहेत, तो पुतळा 8 महिन्याच्या आत कोसळतोय. एवढा मोठा भ्रष्टाचार. छत्रपतींच्या पुतळ्यात पण तुम्ही भ्रष्टाचार करताय, म्हणजे छत्रपतींना पण तुम्ही सोडलेलं नाहीये. ही तुमची अवकात आहे. आणि आज खरोखरच संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक शिवप्रेमी त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे. त्या प्रत्येक शिवप्रेमीला मी आव्हान करते की त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि हे आंदोलन हे संपूर्ण शिवप्रेमींच्या त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन आहे. शिवप्रेमींना न्याय मिळाल्याशिवाय आज आम्ही स्वस्थ बसणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. अरे हा बुलंद आवाज कुणाचा? महाविकास आघाडीचा. अरे हा बुलंद आवाज कुणाचा? महाविकास आघाडीचा. अरे हा बुलंद आवाज कुणाचा? महाविकास आघाडीचा. भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो. भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो. धिक्कार असो. धिक्कार असो. मिंदे सरकार हाय हाय. मिंदे सरकार हाय हाय. मिंदे सरकार हाय हाय. अरे होश में आओ. होश में आओ. मिंदे सरकार होश में आओ. अरे होश में आओ. होश में आओ. मिंदे सरकार होश में आओ. अरे होश में आओ. होश में आओ. मिंदे सरकार होश में आओ. मुर्दाबाद. मुर्दाबाद. मिंदे सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद. अरे या सरकारचं करायचं काय? लोकांवर काय? या सरकारचं करायचं काय? लोकांवर काय? या सरकारचं करायचं काय? लोकांवर काय? मिंदे सरकार हाय हाय. मिंदे सरकार हाय हाय. मिंदे सरकार हाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. मुद्दा साहब तुम आगे बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहब तुम आगे बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं. महाविकास आघाडीचा विजय हो. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदुत्व सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. जय भवानी. मिंदे सरकारचा निषेध करत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजनाताई घाडी या सुद्धा काय म्हणाल्या पाहूया. छत्रपती शिवरायांचा मालवणमधला पुतळा 8 महिन्यात त्या ठिकाणी पडला. खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्राचा अपमान आहे, शिवभक्तांचा अपमान आहे. या महाराष्ट्राच्या मातीच्या प्रत्येक कणात शिवरायांची गाथा, पराक्रम त्या ठिकाणी भिनलेला आहे. असं असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधण्याचा भ्रष्टाचार झालाय, त्याचं कल्याण कनेक्शन उघडं पडलेलं आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री पंतप्रधान माफी मागून दाखवत आहेत.
पण ह्या माफीने काम होणार नाहीये. एका बाजूला दुसऱ्या विरोधी पक्षांचा 60 वर्षाचा हिशोब तुम्ही विचारताय. 350 वर्षापासून शिवरायांनी बांधलेले किल्ले त्या ठिकाणी भारी भक्कम मजबूतीने महाराष्ट्राची तटबंदी राखताय आणि तुम्ही बांधलेला पुतळा 8 महिन्यात दारात पडतो. खऱ्या अर्थाने प्रत्येक शिवभक्त त्याचा स्वाभिमान त्या ठिकाणी तुम्ही पायदळी तुडवलेला आहे, त्याचा अपमान केलेला आहे. हा अपमान महाराष्ट्र आणि शिवभक्त शिवसेना कधीच सहन करणार नाही आणि म्हणून आज आपण सगळे रस्त्यावर या ठिकाणी उतरून या मिंदे सरकारचा, मोदी सरकारचा, फसवणूक सरकारचा, भाजपा सरकारचा निषेध करत आहोत. उपनेत्या शीतल देवरुखकर सुद्धा यावेळी काय म्हणाल्या पाहूयात. आज जर बघत असाल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून मग शिवसेना असू देत, राष्ट्रवादी काँग्रेस असू देत किंवा काँग्रेस असू देत, या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन जो महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे, तो शिवभक्तांचा अपमान झालेला आहे, तो शिवप्रेमींचा अपमान झालेला आहे, या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी आणि त्यांना जाब विचारण्यासाठी आज हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. आणि या मोर्चाचा प्रमुख उद्देश हा होता की जो तुम्ही महाराष्ट्राचा छळ मांडलेला आहे, महाराष्ट्रातल्या लोकांचा छळ मांडलेला आहात, जो महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे, याचा जाब विचारायचा तर होताच, शिवाय त्यांना जोडे मारून एक धडा शिकवायचा होता. आणि आज हा धडा शिकवण्यासाठी आज जर आपण बघत असाल तर मोठ्या संख्येने, मोठ्या जोशाने आणि मोठ्या चिडीने आज सगळे एकत्र जमले होते आणि एकच नारा होता की हे मिंदे सरकार, हे खोके सरकार, हे फसवणूक सरकार, तुम्ही चले जाओ, चले जाओ, या महाराष्ट्रातून चले जाओ. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जर हे आज आपण बघितलं असेल तर ही सगळी जी लोक होती त्या लोकांनी निश्चय केला आहे की या पुढच्या सरकारामध्ये हे सरकार, मिंदे सरकार आम्ही येऊन देणार नाही आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार हे डौलाने बसवू आणि आमचा भगवा फडकू. यावेळी उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेत्या शुभांगी पाटील, उपनेत्या छाया केवळे, धाराशिव जिल्हा संघटिका श्यामलताई वडणे, पवार, ज्योती माळवदकर आदींचीही उपस्थिती होती.